सन 2026चं विधेयक 46 खूप महत्त्वाचं मंत्री महोदयांनी आणलंय, त्याला मी पाठिंबा द्यायलाच उभा आहे। परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे अलीकडच्या काळामध्ये क्रिप्टोकरन्सी, डिजिटल नाणी आणि इतर चेन ब्लॉक यामध्ये जी गुंतवणूक केली जाते याच्याला देखील आपण समाविष्ट ठेवी म्हणून केलाय मंत्री महोदय। परंतु ह्या लोकांना आपण हे डिजिटलवरती त्या ठिकाणी सगळं करत असल्यामुळं हे एकतर 60 दिवसानंतर आपलं चार्जशीट जात नाही म्हणून यांचे जामीन होतात। जामीन झाल्यानंतर आपण आता तरतूद केली की 2 पेक्षा जास्त तारीख विशेष घेता येणार नाही। परंतु ही जी 50% रक्कम भरून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जोपर्यंत त्याचा 50% रक्कम भरत नाही तोपर्यंत जामीन होणार नाही असं त्या ठिकाणी भातखळकर साहेब पाहिजे। परंतु काय होतंय की तो एकदा जामीन घेतला आणि बाहेर पडला की वारंवार तो त्या ठिकाणी आणि ह्या डिजिटलमध्ये माझे स्वतःचेच 1 कोटी 10 लाख रुपये मागं पण आपण याच्यावर उत्तर दिलं होतं। परंतु अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये नेमकापणा आपण याच्यात कसा आणू शकतो? आज पतसंस्थेच्या बाबतीत माझ्या मतदारसंघात एक भोसे गाव आहे, त्या भोसे गावची एक पतसंस्था आहे की बऱ्याच दिवसापासून एक वैभव वाघ नावाचा मुलगा सातत्यानं त्या ठिकाणी त्याची ठेव अडकली आहे। तो दर 4 दिवसाला मला फोन करतो, आम्ही यारांना फोन करतो, यार म्हणतात त्यांची सुनावणी घेतली आहे, त्यांची वसुली व्हायची आहे, पैसे लवकर मिळतील। अनेक लोक त्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये जाऊन बसतायत, पैसे मिळत नाहीत। मग अशांना त्या ठिकाणी आपण एकतर ती दिवाळखोरीत घोषित करत नाही तोपर्यंत त्याला विमा मिळत नाही, विमा मिळायचा तर त्याला वेळ लागणार। मग अशा परिस्थितीत ज्या अर्ध्या निम्म्यामध्ये आहेत ह्यांना नेमकं त्या ठेवीदाराला संरक्षण कसं मिळेल? दुसरी गोष्ट, डिजिटल जे आपण आता समाविष्ट करणार आहे ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल आता जे मोबाईलवरती आपल्याला किंवा ड्राईव्हर मिळतात, तर ह्या आभासी जे ठेवी आहेत ह्याच्या संदर्भामध्ये झाल्यानंतरचा आपण कायदा करतोय। परंतु ह्याच्यामध्ये सातत्यानं आज आपण कुणालाही फोन लावला तर आपल्याला केंद्र सरकारचं ते ऐकावं लागतं की आपल्याला फ्रॉड होणार आहे वगैरे, पण हे देखील फ्रॉडचंच कारण आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये नेमकं काय करता येईल की जेणेकरून ह्या आणि याला आपण पकडणार कसं? कारण हे तर आभासी लोक आहेत, हे कोण कुठं बसतंय, कोण जगाच्या कोपऱ्यात बसतंय, आपल्या लोकांना विकतायत। आणि आपण जास्तीत जास्त काय करतोय तर आपण त्याला ऑनलाईन कंप्लेंट करतोय आणि त्यांच्या अकाउंटला होल्ड लावतोय। एखाद्याकडनं 50,000 रुपये गेले तर त्याच्या अकाउंटला 50,000चा होल्ड लागतो, परंतु त्याच्यावरचा व्यवहार चालू राहतो आणि 50,000 फक्त होल्ड राहतात किंवा त्याचं लगेच दुसऱ्या बँकेत खातं काढलं जातं, ऑपरेट केलं जातं। मग ह्याला नेमकं आपण कसं संरक्षित करणार? आणि याच्या बरोबरीनं ज्या आपण 50% जो मगाशी आपण मुद्दा मांडला त्याच्यामध्ये बेल होणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची। कारण त्या ठिकाणी पोलीस ज्यावेळेस तपास करतात पोलिसाला त्याच्यात कोणताही पुरावा आढळत नाही, पोलीस त्या ठिकाणी डिजिटल पुरावा ती लोक पुरावा नष्ट करतात। अनेक ठिकाणी पळवापळी होती, ते IO ज्या साईड पोस्टिंग आहे म्हणून त्या आर्थिक गुन्हे शाखेला जो असलेला PI आहे तो एका केसमध्ये 3-3 वेळा बदलला जातो, का तर त्याची बदली होती आणि मग त्याला ती केस माहीत नसती। जामिनावर सुटलं की त्याचे पैसेच रिकवर होत नाहीत। त्या ठिकाणी आमच्याच भागातल्या काही लोकांचे पैसे असे अडकलेत आणि हे पैसे रिकवरच होणार नाहीत, का तर ती लोक जामिनावर सुटलेत आणि ती रोज धाडधड फिरतात त्या ठिकाणी। आणि मग अशा लोकांना आपण नेमकं कशा पद्धतीने हे वसूल होणार? कारण फक्त केस दाखल करून ह्याच्यात काय मार्ग निघणार आहे? ह्याचे पैसे वसूल होणार, ह्याच्यासाठी मंत्री महोदय आपण काय करणार? या विधेयकामध्ये आपल्या बिलाचं स्वागत करतो। धन्यवाद। श्री संजय केळकर।